फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मासाहेब व शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्य रथ, एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे 96 स्वराज्य रथ, 51 रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना, 51 रणशिगांची ललकारी, ढोलताशा पथकाचा रणगजर, सनई चौघड्यांचे मंगलमय सूर, हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय भवानी जय शिवाजीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुनश्च एकदा पुण्यामध्ये अवतरला. निमित्त होते शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे. सोहळ्याचे उद्घाटन शिवरायांचे वंशज श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, सहकार व नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, संजीवराजे नाईक निंबाळकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड तसेच सर्व स्वराज्य घराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही भिलारे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने या शिवजयंती सोहळ्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध भागातून परिवारातील सदस्य उपस्थित होते. सरदार मालोजीराजे भिलारे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात प्रमुख सरदार होते. त्यांचे वंशज असलेली ही पिढी आपली जबाबदारी आणि इतिहास टिकविण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येत शिवजयंती उत्साहात साजरी करतात. यावेळी परिवाराच्या वतीने येणाऱ्या पिढ्यांनी हे कार्य पुढे चालवावे अशी अपेक्षा व्यक्त केली असून परिवारातील तरुणांनी देखील आम्ही हा वारसा समर्थपणे पुढे चालवू असे मत याप्रसंगी व्यक्त केले आहे. या सोहळ्यात ॲडव्होकेट अनिल भिलारे, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ भिलारे, वामनराव भिलारे, मिथुन भिलारे, नवनाथ भिलारे यांच्यासह भिलारे परिवारातील महिला व इतर सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माझं नाव वामनराव वासुदेव भिलारे. मी राहणार दिविलमधून आलेलो आहोत. वीर सरदारजी मालोजी भिलारे रथ हा वर्ष आहे 6वं. त्यामुळे सर्व भिलारे भावकी या रथासाठी हजर झालेले आहेत. 123 गावं भिलाऱ्यांची आहेत. त्यापैकी बहुतांश लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. त्याबद्दल मी आलेल्या सर्व भिलारे भावकीचं या रथाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतो आणि इथे थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रात हा भिलारे परिवार विखरलेला आहे. कारण का मी आर्मीमध्ये असल्यामुळं महाराष्ट्रातील जी लोक आम्हाला भेटायची ते त्यांची नावं, भरपूर जणांची आडनावं भिलारे आहे. परंतु साधारण माझा एक अभ्यास आहे की भिलार गावापासून जसं प्रत्येक इकडं पुण्याकडे येईल तर प्रत्येक गावामध्ये आणि जास्तीत जास्त आमची संख्या भोर तालुक्यात जास्त आहे. आणि नव्या पिढीने हे पुढंच असंच अखंड चालत ठेवावं ही यांना मी विनंती करतो. मी शिवाजी महाराजांचा भक्त पूर्वीपासून आहे, शिवभक्त म्हणून. आणि आमचं नशीब आहे की महाराजांच्या काळामध्ये आमचे वंशज लढाईमध्ये सहभागी होते. जसं आता भोसले घराणं सांगतं की आमचं 14वे वंशज, तसे आम्ही सुद्धा या मावळ्यांचे स्वराज्य वंशज 14वं आमचं आता वंशज चालू आहे. आणि आमचा प्रयत्न असा राहील की आता ह्या वर्षी 6वं वर्ष आहे. इथून पुढे आम्ही दरवर्षी जास्तीत जास्त किल्ल्यांचं संवर्धन कसं करता येईल, किल्ल्यांवर वृक्षारोपण कसं करता येईल, किल्ल्यांचे स्वच्छता मोहीम कशी करता येईल, ह्या सर्व भिलारे मार्फत करणार आहोत. आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं आमची ही भिलारे भावकी या निमित्ताने एक वर्षातला आपल्या सगळ्यांचा उत्सव म्हणून आम्ही सगळे गोळा होतोय. आणि इथून पुढे आमच्या नंतरची जी पिढी आहे त्या पिढीने जास्त आकर्षित हो म्हणून आमचं काम आता दीर्घकालीन चालू राहील. आज शिवजयंतीच्या सर्व भावकीला त्याचप्रमाणे सर्वजणांना हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवजयंतीचा भिलारे भावकी यांनी अत्यंत सुरेख असा देखावा करून त्यांचा शिवजयंतीचा देखावा साजरा केलेला आहे. भिलारे भावकी पूर्ण महाराष्ट्रातनं इथे शिवजयंतीच्या निमित्त गोळा होते. फक्त शिवजयंतीच नाही तर इतर अनेक कार्यक्रमामध्ये किंवा इतर उपक्रमामध्ये पण सर्व भावकी एकत्र येऊन आम्ही नियमितपणे कार्य करत असतो. तर ह्याचप्रमाणे दरवर्षी शिवजयंतीचा मोठमोठा कार्यक्रम आम्ही पार पाडू अशी माझी इच्छा आहे.
आजच्या निमित्ताने बोरवेल्ला, देवली, त्याचप्रमाणे कोथरूड, मावळ, मुळशी अशा सर्व भागातनं पूर्ण महाराष्ट्रभरातनं भिलारे भावकी इथे जमा झालेली। जय शिवराय। प्रथम सगळ्यांना माझं नाव दर्शना ज्ञानेश्वर भिलारे। आम्ही आज या रथयात्रेत सामील झालेलो आहोत आणि आम्हीही मालोजी भिलारे, वीर मालोजी सरदार यांचे आम्ही वंशज आहोत आणि आज हा रथयात्रा हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय आणि हा उत्साह म्हणजे शिवजयंती निमित्त एक खूप मोठा उत्साह साजरा केला सगळे मिळून। म्हणजे आज महिला वर्ग परत बाल करले सगळे आहेत, आज सगळे एक साथ आपला हा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि आम्ही हाच रथयात्रा पुढच्या पिढीला पण आम्ही हा एक मोटिवेशनल देतो, प्रोत्साहन करतो आणि ही रथयात्रा अजून मोठ्या प्रमाणात साजरी करू ही आम्ही सगळे मिळून ही रथयात्रा खूप मोठ्या प्रमाणात अजून पुढच्या पिढींना साजरी करायला सांगू आणि खूप मस्त अजून मोठे प्रयत्न करू की साजरी होईल मस्त। जय भवानी, जय शिवराय, जय संभाजीराजे। सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही वीर मालोजी सरदार यांचे वंशज आहोत। मी सगळ्यांना शिवजयंती निमित्त एक संदेश देऊ इच्छिते। जे शिवाजी महाराजांचा आपण उत्सव एवढा आनंदाने साजरा करतो तो करूच यात, पण त्याच्याबरोबर शिवाजी महाराजांचा एखादा तरी गुण अंगी बाळगूयात। माझं नाव रोहित भिलारे आहोत, आम्ही दिविल गावचे आहोत आणि मालोजी जे भिलारे आहेत आमचे ते सरदार होते आणि ते सुद्धा आमच्याच गावातून आलेले आहेत आणि त्यांचं खूप कामगिरी म्हणजे वसईच्या किल्ल्यामध्ये चिमाजी अप्पांबरोबर त्यांचं एक बलिदान आहे आणि ते आमच्यासाठी खूप इन्स्पिरेशनल आहे। आज आम्ही विविध क्षेत्रामध्ये काम करतो पण गेल्या काही 6 वर्षापासून आम्ही इथे येतोय आणि ही संख्या एवढी वाढते आहे की ते खूप आम्हाला मोटिवेशनल सुद्धा आणि इन्स्पिरेशनल आहे। ही सगळी नवीन पिढी आहेत आमच्या बरोबर जी पुण्यातली आहेत, जी पुण्यातली पिढी सगळ्यांना एकत्र सोशल मीडिया या प्लॅटफॉर्म वरती एकत्र करते आणि त्यामुळे जेवढे आतापर्यंत 123 गावं आम्ही जोडलेली आहेत जिथून भिलारे येत आहेत आणि पुढे गोइंग फॉरवर्ड इन फ्युचर मध्ये सुद्धा हा संख्या वाढत जाईल आणि मराठ्यांचा इतिहास काय आणि भिलाऱ्यांचा इतिहास काय जो महाराजांनी करून दिला आहे, जो आम्ही भिलार गावातून आलो आणि त्यानंतर स्कॅटर झालो वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या विभागांमध्ये आणि पुढे या वाचाकडे आम्ही पुढे जाऊ आणि नक्की यशाच्या दिशेने प्रगती सुद्धा करू। जय शिवराय। मी प्रशांत नक्षत्र भिलारे, कुंजळ मावळचा शिलेदार म्हणा, कारण की वीर मालोजी भिलारे स्वराज्य रथ या सौजन्यांनी जे आज रथ लावलेला आहे त्याच्या निमित्तानं आम्ही 12 मावळमधनं गुंजर मावळ झालं, कानन खोरं झालं, अंदर मावळ झालं, अशा 12 मावळ खोऱ्यातून सगळे महाराष्ट्रभरातून सगळे भिलारे वंशज एकत्र झालो होतो। यासाठी हे 6 वर्षापूर्वीच एक छोटस मीटिंग झाली आणि त्याच्यानुसार या रथाची सुरुवात झाली। सुरुवातीला ठराविक मावळे होते, कार्यकर्ते होते की त्यांनी सुरुवात केली, पण आता याचं स्वरूप एवढं भव्य दिव्य झालंय हे बघून सर्वांना खूपच आनंद होतोय आणि महाराष्ट्रभरात नव्हे तर देशभरात आमची भिलारे भावकी विखुरलेली आहे। राजस्थानचे संकेश्वर म्हणा, गुजरात मधलं बडोदा या ठिकाणी भिलारे यांचं वास्तव्य आहे आणि सखोल इतिहास अजून माहिती होत आहे आणि पुढच्या वर्षी आपण एक प्रात्यक्षिक स्वरूपात त्यांचं सर्व ऐतिहासिक पुराव्यासह सादर करू आणि तुम्हाला नक्कीच आमंत्रित करू। सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा। प्रथमतः सर्वांना जय शिवराय। मी वीर सरदार मालोजी भिलारे स्वराज्य रथ समितीतर्फे सर्व आलेल्या शिवभक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे। वीर सरदार मालोजी भिलारे स्वराज्य रथ समिती यांचं या यंदाचं 5वं वर्ष आहे। हे सलग आपण कंटिन्यू करत आहोत आणि सर्व जे भिलारे भावके आहे, सर्व आपले भिलारे भावकांमधले जे वर्गणीदार आहेत जे दरवर्षी आपल्या शिवजयंतीसाठी वर्गणी देतात, त्या सर्वांचे मी प्रथमतः आभार मानतो आणि हा मोठा एवढा सोहळा आपण एवढा मोठ्या उत्साहाने साजरी करतो त्यावर मी सतत त्यांचा पहिला आभारी राहील। जय शिवराय।